एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आज आमची एवढी स्लो मॉर्निंग झाली आहे कारण अवयू 4 वाजता झोपून उठला आणि तो इतका रडत होता कारण त्याला फीड हवं होतं आणि ते मी द्यायचं नाही म्हणत होती. बट भयंकर तो रडला आणि शेवटी फीड घेऊनच झोपला. सो असं काहीसं झालं आहे, त्यामुळे झोप नाही झाली आणि आता 9:45 झाले. म्हणजे नाश्ता नाही बनवला मी आज, फक्त चहा घेतला. अवयू आता झोपला आहे. तो उठेल त्यापूर्वी म्हटलं स्वयंपाक करून घेते, म्हणजे आज डायरेक्ट त्याला जेवणच देईल किंवा वरण भात जे काही ब्रेकफास्ट म्हणून तो खाईल इच्छेने ते त्याला देईल. म्हणून आता सगळ्यात आधी कुकर करून घेतला आहे. आता चपात्या पण करून घेते, भाजी पण मांडून घेते. आता आणखी दिवसभरात काय काय आज करायचं आहे ते तुमच्याशी शेअर करते. आता कुकर लावल्या म्हणजे वरण भात झालं आहे आणि वरण भात झाल्या म्हणजे तांदळाचं पाणी निघालं आहे. आता सगळ्यात आधी ते झाडांना देते, त्यानंतर चपात्या करायला घेते. मावशी अजूनही आली नाही आहे, थोड्या वेळाने मावशी येतील झाडू पोछ्यासाठी. आता आमच्याकडे मावशी आहेत. सो चला, कसा दिवस जातो तुमच्याशी पण शेअर करते. मी इथे बोलते आणि माझं बाळ उठून रेडी आहे. उठला तू? कशा रात्री रडलं एवढं? ये पटकन आईजवळ ये. मायजवळ जा, मायजवळ जा. काय झालं तुला असं करायला? वारा लागतोय का व्यू? वारा येतोय? काय झालं असं करतोयस? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग अभि. काय चाललंय? झोपीत आहेस का तू? भोपली नाकात अख्खं शेंबूड आहे. दाखव मला चेहरा, दाखव तुझ्या चेहरा. झोपू झाई. बाहेर आम्हाला टॉयजचं बास्केट दिसतंय आणि म्हणून आम्हाला ते हवंय. झोपली झाली, झोपली. अरे बापले, झोपू झाली. किती रडलोय काल आम्ही? किती रडलोय आम्ही? सांगा सांगा. आता आम्हाला आमच्या स्वतःच्या हाताने सॉक्सही काढता येतात आणि आई आता ते जुने सॉक्स झाले ते मला घालू नको, ते लूज होते आणि मग ते इझिली निघून जातात. आता मला नवीन सॉक्स हवेत. चला, आता बाळ उठलंय, बाळाची पॅम्परिंग, त्याचं खाणं पिणं, त्यानंतर अजूनही काय काय करते ते सगळे तुमच्याशी शेअर करते. चलो. अरे बाबा बाथरूम गेले तर व्यू. दार नाही उघडू, बाबांचं ऑफिस आहे. नाही असू दे, बाबा बोलले त्यांना थोडं जास्ती काम आहे आज, असं असू दे. जा मायजवळ जा, लाड करून घे थोडंशा. पाहिजे जेव्हा हा रात्री झोपत नाही ना, इतका राग येतो, असं वाटतं याला 2 लावून देऊ कानाखाली. आणि उठल्यावर एवढं क्यूट क्यूट हरकते करतो माझं बाळ कि मग खूप लाड करावं लागतं. चला, तर बाळांचं जेवढं लाड केलं तेवढं कमीच असतं आणि आईचं मन कधीच भरत नाही आणि त्याचबरोबर बाळांचं सुद्धा कधीच मन भरत नाही. त्यांना तर असं नेहमीच वाटतं की आईबरोबरच राहावं. चला, तर मी ना माझी वरण भाताचा कुकर लावून घेतला होता. त्यातलं जे पाणी निघालं होतं, राईस मी जेव्हा रिन्स करते तेव्हा मी त्याचं पाणी वेगळं नेहमीच काढून ठेवत असते, तुम्हाला माहितीच असेल जर तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर असेल किंवा तुम्ही माझे जुने व्हिडिओज बघितले असेल तर. म्हणून मी म्हटलं चला पटापट आपल्या झाडांना जे आहे ते त्याचं पोषण मिळालं पाहिजे म्हणून पटापट सगळ्यांना पाणी घालून घेतलं. आता ही जी माझी झाडं आहेत ना, छान ग्रो होत आहेत. हे झाड ना खूप मस्त ग्रो होत आहे. आधी सुद्धा यावर होतं, हे झाड जुनं आहे पण ग्रोच होत नव्हतं, पण आता खूप छान ग्रो होत आहे. आता याला फ्लॉवरिंग कशी लागेल त्यासाठी मला थोडा R&D करावं लागेल. सो आपल्याकडे छान छान मोगऱ्याची फुलं पण येतील. आणि माझा कार लवर कार खेळतोय. ये घरी ये. ये. अवयूला बाय डिफॉल्ट कार, एरोप्लेन खूप आवडतात आणि मला वाटते की प्रत्येक मुलींपेक्षा मुलांना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडत असेल. कुठेतरी कनेक्ट तुम्ही पण करू शकत असाल. चला, तर आता अवयू लेट उठला आहे, तर हे सगळं जे कामं आहेत बेडरूमचे ते सगळे राहून गेले होते. म्हणून म्हटलं सगळ्यात आधी बेड क्लीन करून घेते आणि त्याचबरोबर आमची जी ब्लँकेट आहे ती पण व्यवस्थित अशी घडी करून ठेवते. खूपदा असं होतं की अवयू झोपून लेट उठतो आणि मग बाकीच्या कामांमध्ये ना हे काम माझं नेहमीच राहून जातं. पण नंतर ना जेव्हा दुपारी किंवा येता जाता
मला बेडकडे लक्ष जाते तर मला कुठेतरी असं वाटतं की अरे यार हे कसं घाण पडलं आहे. पण कुठेतरी मी अव्यूमध्ये बिझी असते किंवा माझं काहीतरी काम सुरू असते किचनमध्ये किंवा हॉलमध्ये, तर माझं हे काम राहूनच जातं. आणि खूपदा असं होतं की दुपारीसुद्धा तसंच ते राहतं आणि मग तिथेच कधीतरी अव्यू परत झोपून जातो, दुपारची झोप वगैरे घेतो तेव्हा. म्हणून ना मी आता खूप ट्राय करते की अव्यू कधीही उठलं त्याला 10-15 मिनटं दिलं की सगळ्यात पहिले किचनचं काम असो किंवा बेडरूमचं काम असो, पण सर्वात आधी ना हे बेडरूम क्लीन करून त्याचं व्यवस्थित सगळं करून घ्यायचं, म्हणजे येता जाता तिथे नजर पडली की मन प्रसन्न होईल. चला त्याचा व्यू उठला आणि तो भरपूर उशिरा उठला आहे आणि माझी कुकर रेडी होता, भाजी व्हायची होती आणि चपात्या करायला मी घेतलं होतं. तर मी म्हटलं आता त्याला वेगळा काही ब्रेकफास्ट नको द्यायला, फ्रूट्स वगैरे, त्याला डायरेक्ट ना मी गुळाची पोळी बनवून दिली की तो खूप आवडीने गुळाची पोळी खाते. पण यावेळेस ना मी थोडंसं वेगळ्या तरीकेने बनवलं, म्हणजे जसं मी लच्छा पराठा करते ना त्याच टाईपमध्ये, पण तरीसुद्धा थोडं वेगळं होतं. मी जसं आपण नॉर्मली स्टफिंग करतो, आलूची वगैरे स्टफिंग करतो, तसंच मी आज गुळाची स्टफिंग केली होती आणि ट्रस्ट मी हा पराठा खूप छान झाला होता. असे मी 2 पराठे बनवले होते, एक आजीसाठी आणि एक अव्यूसाठी. आणि आजी अव्यूला इथे भरवत होती कारण मला बाकी सगळ्या चपात्या पण करून घ्यायच्या होत्या आणि आजी असल्यामुळे ना मला खूप गोष्टींची मदत होते. चला तर आजी आता जेव्हापर्यंत अव्यूला पराठा भरवतो आहे, म्हणजे गुळाची पोळी भरवत आहे, तेव्हापर्यंत म्हटलं पटापट मी माझ्या चपात्या पण जे आहे ते करून घेते. आणि नेहमी ना मी चपात्या अशाच ठेवते, डायरेक्ट मी डब्यात कधीच भरत नाही, कारण जी खालची चपाती असते ना ती ओली होऊन जाते आणि ती चपाती मोस्ट ऑफ टाईम वेस्ट होते. ती मी कापडात पण ठेवली ना तरीसुद्धा ती मला थोडीशी ओलीच वाटते नेहमी, म्हणून मी अशीच ठेवत असते. मग ती थोडीशी सुकली की मग मी सगळ्या डब्यामध्ये भरून देते, म्हणजे ते कडक नाही होत, नॉर्मच असतात. त्यानंतर मी छान आंघोळ करून घेतली, माझी देवपूजा आवरली आणि त्यानंतर लगेच भाजी आधी मांडायला ठेवली, कारण जेवणाची सुद्धा थोड्या वेळाने वेळ होणारच होती. म्हणजे माझं असं असते ना की लवकरात लवकर स्वयंपाक पहिले आवरून घ्यायचा, तो रात्रीचा असो किंवा सकाळचा असो. त्यानंतर माझ्या बाळाची पण छान आंघोळ घातली. आंघोळ केल्यानंतर माझं बाळ इतकं क्यूट दिसतो आणि असं वाटतं की रोज त्याचे फोटोज काढून पोस्ट करावं, पण रोज काही शक्य होत नाही. आज पण त्याला छान रेडी केलं आणि आता खूप गुड बॉय सारखं वागतो अव्यू, खूप गुड बॉय सारखं. आधी अजिबात केस करू द्यायचं नाही, कोंब वगैरे हाताने घेऊन टाकायचं, पण आता तसं काहीही करत नाही, व्यवस्थित सगळी कामं करू देतो. बट हां, ॲट द सेम टाईम तो खूप जिद्दी पण झाला आहे आणि या गोष्टीची खरंच मला कंप्लेंट करावंसं वाटतं. तुमचं बाळ पण असं जिद्दपणा करतो का? त्याला ना चॉकलेटचा डबा दिसला, त्या डब्यात तुम्ही डाळ ठेवा किंवा काहीही, पण तरीसुद्धा तो डबा चॉकलेटच्या, म्हणजे आता मला चॉकलेट पाहिजेच आहे. आणि त्याचं मध्ये ऑपरेशन झालेलं तेव्हापासून ना, म्हणजे त्यावेळेस आम्ही त्याला चॉकलेट वेफल्स वगैरे देत होतो, कारण तो जेवण वगैरे व्यवस्थित नव्हता करत तेव्हापासून, म्हणून ना त्याला थोडी चॉकलेटची सवय पण लागली होती. चला तर माझं देवबाबा पण छान दिसत होते. फुलं वगैरे चढवलं की देव इतके सुंदर दिसायला लागतात आणि आपलं दिवसभर इकडे तिकडे फिरणं सुरू असते, म्हणजे हॉलमधनं किचनमधनं बेडरूममध्ये, तर जाता येता आपल्याला देव दिसतच असतात. तर म्हणून ना खूप छान वाटतं मला असं देवपूजा करून, म्हणजे दिवा सुरू आहे देवाजवळ, त्याचबरोबर फुलं लावल्यात, फुलं चढवल्यात, तर खूप छान वाटतं. त्यानंतर इथे मला थोडं वेल माझं जात होतं, म्हणजे थोडे खाली असं येत होतं वेल. मी म्हटलं त्याला एक दोरी बांधून घेते, म्हणजे आपला जो वेल आहे तो छान असा वर जाईल, पण ते ॲक्च्युली मला व्यवस्थित नाही जमलं, कसं करायचं मला परत एकदा ते बघावं लागेल. त्यानंतर इथे माझी भाजी पण शिजून रेडी होती. असा काहीसा मस्त आजचा मेन्यू होता, वरण भात, भाजी पोळी, 2 भाज्या होत्या, त्याचबरोबर जलेबी आणि शेव पण होते. सगळ्यात आधी आजीला जेवण दिलं, कारण ऑलमोस्ट 12:30 वाजले होते. तसं तर ब्रेकफास्ट झाला होता, पण तरीसुद्धा आधी आजीला जेवण दिलं. अव्यूने जस्ट थोड्या वेळ आधीच गुळपोळी खाल्ली होती, म्हणून त्याला लगेच काही जेवण दिलं नाही, पण आजीला जेवण दिलं आहे म्हणजे नक्कीच माझं तिथे हक्क आहेच आणि त्यासाठीच म्हणून तो परत आजीकडे गेला. म्हटलं बाळ तू तिला त्रास नको देऊ, मी तुला भरवते. आणि ही गोष्ट मी खूपदा नोटीस केली की तुम्ही त्याला, म्हणजे कोणत्याही बाळाला जेवायला द्या, त्यानंतर त्याची थोड्या वेळाने आंघोळ करा, तर त्यांना भूक लागते. इवन मला सुद्धा असं होते की मी आंघोळ केली ना की मला लगेच भूक लागते, म्हणून म्हटलं चला अव्यूलाही भूक लागली असेल, म्हणून मग लगेच बाकी कामं नंतर करते असा विचार केला आणि सगळ्यात आधी ना अव्यूला जेवण भरवायला घेतलं. तर आमच्या बाळाचं असं असते की आई मी खाते ना माझ्या हाताने, तू मला माझ्या हाताने खाऊ दे ना गं, पण ते असं शक्य नाही आहे. म्हणजे जर मी त्याला त्याच्या हाताने खाऊ दिला आणि तो जिथे बसला ना ते मला रोज धुवून काढावं लागेल. जसं आज सोफ्यावर बसून जेवतोय तर मला ही चादर धुवायला टाकावं लागेल आणि असं नेहमीच होते. आणि माझ्याकडनं ना त्या गोष्टी कधी धुतल्या जाते आणि कधी राहून जातात, माझ्या डोक्यातून निघून जातात. म्हणून मी खूपदा ट्राय करते की बाळ तू आता अजून छोटा आहे, मी तुला भरवते. आणि जर आपण कोणता ब्रेकफास्ट नाश्ता वगैरे जो आहे चमचेने खात असेल तर त्याला सुद्धा चमचाच लागतो आणि तो चमचाने आता प्रॉपर खातो सुद्धा, पण तेच की अर्ध तोंडात आणि अर्ध तोंडाच्या बाहेर असं पडतं. तसं तर माझी आई मला नेहमी म्हणते की बा त्याला त्याच्या हाताने खाऊ देत जा, बाळ जेव्हा स्वतःच्या हाताने जेवतो आणि तो थोडं जरी जेवतो ना त्याचं पोट भरते. पण असं होतं ना की किती वेळा ते क्लीन करायचं, किती वेळा, म्हणजे मी थकून जाते, म्हणून मग मोस्ट ऑफ टाईम मीच त्याला भरवते. चला तर आता इव्हिनिंगची वेळ आहे,
बाळ झोपलं आहे आणि तेव्हापर्यंत म्हटलं पटापट एवढी झाडू मारून घेते, कारण मावशी कितीही झाडूपोछा करून गेले ना तरीसुद्धा आमच्याकडे 2 ते 3 तासात थोडा तरी कचरा होतोच आणि बाळ छोटं घरी असल्यामुळे हे साहजिकसुद्धा आहे. म्हणून म्हटलं चला एवढं झाडू मारून घेते. तेवढं झाडू वगैरे मारून घेतलं आणि त्यानंतर लगेच ना डीमार्टचं सामान होतं ते पण मला आवरून घ्यायचं होतं, म्हणजे मला सगळं रचवून घ्यायचं होतं. तसं तर डीमार्टमधनं ना असं खूप काही आणलं नव्हतं, खूप कामाच्याच 2-3 वरवरच्या गोष्टीच आणल्या होत्या. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिस्किट, कारण संपले होते. तर आजीसाठी बिस्किट मी डीमार्टमधूनच घेऊन येते, म्हणजे थोडंसं बल्क क्वांटिटीमध्ये आणता येते. त्याचबरोबर जे आपलं लिक्विड असतं वॉशिंग मशीनचं ते, चीज, बटर, त्याचबरोबर बिस्किट आणि सोबतच हँडवॉश वगैरे मी तिथनंच आणते आणि आंघोळीचं साबण, तेलाची बॉटल, ह्या सगळ्या गोष्टी कसं बल्कमध्ये आणलं की मला 1-2 महिना आरामात पुरतात आणि ह्या गोष्टी मी नेहमीच डीमार्टमधनं आणते. बाहेरून घेतलं की ते खूप महाग पडतं. पण यातनं एक गोष्ट मी विसरली होती, ते म्हणजे माझं फ्लोअर क्लीनर. ते ऑलमोस्ट संपण्यावर आलं होतं. ते मी आय थिंक लिस्टमध्ये ॲड नव्हतं केलं आणि माझ्या डोक्यातनं ती गोष्ट निघून गेली. म्हणून म्हटलं की चल ठीक आहे, आता आपण जवळूनच कुठून तरी घेऊ, कारण 1-2 गोष्टीसाठी डीमार्ट जाणं बिलकुल पण परवडत नाही. ते 1-2 गोष्टी म्हणजे तुमच्या भरपूर गोष्टी त्यात येऊन जातात आणि नको तो खर्च वाढतो, म्हणून त्या गोष्टी राहिल्या. आता हे जे तिखटचा डबा आहे ना, हे माझ्या माहेरून आलेलं तिखट आहे. तर मी हे नॉनव्हेजसाठी वगैरे वापरत असते किंवा कधीतरी एखादी भाजी जास्ती क्वांटिटीमध्ये आहे तरच मी ते वापरत असते, अदरवाईज मी ते थोडंसं सेफ ठेवते. आता इथे हा डबा ना, म्हणजे तसं तर मी नेहमीच पुसत असते किंवा मावशीला पण कधीतरी सांगते की मावशी पोछा करत येते, एक डब्याला आपण हात मारा, पण कधी मावशी मारते, कधी ती पण घाईत असली की विसरून जाते. म्हणून म्हटलं चला आता डबा पण छान असा क्लीन करून घेते. आधी इकडल्या साईडला ठेवायची, पण अव्यू त्याच्यावर चढून किचनच्या गोष्टींना हात लावायचा, म्हणून मग आता मी ते लेफ्ट साईडलाच ठेवते. आणि माझे ना असे ठरलेले वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे मोठे डबे आहेत, ज्यात मी 2 ते 3 वस्तू भरते. म्हणजे जसं हा डबा ठरलेला आहे, ज्यात बिस्किट, जे पास्ता, रेडी पास्ता किंवा आणखी पण असे पॅक्ड वस्तू आहे ते इथे ठेवायचं. तेल, मीठ आणि साखर हे वेगळ्या डब्यात ठेवायचं. लागतं आपल्याला काढता येईल असं माझं असते. त्याचबरोबर शेव आणि चकली वगैरे आणले होते, कारण हे थोड्याफार गोष्टी लागतात घरी कधीतरी, म्हणजे इव्हिनिंगला प्रीतमला भूक लागली तर मग 1-2 चकली वगैरे त्याला दिल्या गेली पाहिजे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी पण ना मी नेहमी 1-2 वस्तू तरी आणते. तर यावेळेस पोह्यांचा चिवडा, त्याचबरोबर हल्दीरामचं आपलं जे शेव असतात ना ते आणले होते आणि त्याचबरोबर चकली आणली होती. प्रीतम नाही म्हणतो, पण मला माहिती आहे 100% त्याला लागतं म्हणजे लागतं, कारण आता 4 वर्षापासून ज्या माणसाबरोबर आपण राहतोय त्याच्या आवडीनिवडी आपल्याला कळतात, म्हणून मग मी ते घेऊन आली होती. त्यानंतर साखरेच्या डब्यामध्ये साखर पण संपली होती आणि याला लास्ट टाइमच वॉश केलं होतं, म्हणून आज काही वॉश नाही केलं. म्हटलं चला आताच भरून घेते याला आणि परत एकदा भरल्यानंतर म्हणजे संपलं की मग टाकून देईल. आणि डबा एवढा काही घाण पण होत नाही, कारण तो कंटिन्यू आपण वापरत असतो. म्हणजे आधी आमच्याकडे ना साखर अजिबातच लागायची नाही, पण आता 2 टाइम आजी चहा करते त्यामुळे मलाही चहा मिळतो, तर म्हणून ती साखरेचा डबा वापरला जातो. आता थोडीशी साखर उरली होती, म्हटलं ती नंतर वापरते, कारण ती डबा ऑलरेडी भरून गेला होता. आता झालं असं ना की एवढं सामान ठेवताना माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे रवा आहे 1/2 किलो आणि तो न भाजलेला रवा मी तसाच ठेवलेला होता. म्हटलं चला पहिले तर याला ना भाजून घेते, कारण रव्यामध्ये सगळ्यात जास्ती लवकर अळ्या होतात. म्हणजे महिना पण नव्हतं, महिना काय 15 दिवसही नव्हतं झालं, म्हणून सगळ्यात आधी त्याला व्यवस्थित असं गाळून घेतलं. म्हटलं काही असलं तर नको असं काही व्हायला, म्हणून त्याला छान असं गाळून घेतलं त्याला पण, आणि त्याला भाजून पण घेतलं, कारण रवा, शेंगदाणे ह्या गोष्टींना भाजून कधीही ठेवा, नाहीतर त्याला अळ्या लागतात आणि आपल्याला कळतही नाही. आणि त्याचबरोबर आपले जे कडधान्य पण असतात ना त्याला पण अधूनमधून कधीतरी ऊन वगैरे दाखवायचं, नाही तर ते त्याला किडे लागून जातात. चला तर आजचा माझा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला माझ्या काही गोष्टी आवडल्या असेल. चला भेटूया, बाय.